आपण या ठिकाणी मार्च 2024 गणित भाग 2 ही प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. माझ्या या इझी मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवर आपण अवश्य भेट द्यावी. यामध्ये आपण प्रश्न सर्व काही सांगत असतो. अचूक प्रश्न आपण वाचन करावं, निरीक्षण करावं आकृतीसह आणि प्रश्न सोडवावेत. गणितातील प्रश्न फार सोपे असतात. चला तर मग आपण गणित भाग 2चा हा 5वा प्रश्न अभ्यासत आहोत. त्यामध्ये उपप्रश्न 2 दिले जातात. त्यापैकी एक उपप्रश्न सोडवायचा आहे. पुढील पैकी एक उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये उपप्रश्न नंबर 1, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB आणि CD समांतर आहेत आणि या चौकोनाचा कर्ण बिंदू P मध्ये छेदतात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील माहितीवरून आकृती काढा आणि मग आपण काय करूया, समलंब चौकोन ABCD एक काढावा लागेल. त्यामध्ये एक जोडी समलंब म्हणजे काय, तर समलंब चौकोनामध्ये समूह बाजूंची एक जोडी समांतर असते. अशा चौकोनास आपण समलंब चौकोन म्हणतो. आणि मग ABCD हा समलंब चौकोन काढूया. त्यामध्ये AB आणि CD बाजू समांतर घ्यायच्या आहेत असा प्रश्न सांगतोय आणि त्याचे कर्ण परस्परांना P बिंदूत छेदतात. तर आपण या ठिकाणी ABCD हा समलंब चौकोन काढूया. यामध्ये AB आणि CD बाजू समांतर आहेत. त्या समांतर म्हणजे त्या किती वाढवल्यानंतर ते छेदणार नाहीत, परंतु AD आणि BC या वाढवल्यानंतर ते छेदतात, म्हणजे त्या समांतर नाहीत. असा हा ABCD समलंब चौकोन आपण काढला. ए उपप्रश्न त्यातला. आता बी आहे व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा. यामध्ये व्युत्क्रम कोन हे दोन, तसे पहिले तर आपल्याला या चौकोनामध्ये दोन कर्ण छेदल्यामुळे आपल्याला इथे 4 त्रिकोण मिळतात. 1 2 3 4. त्यापैकी एक जोडी विचारात घेऊ त्रिकोणांची. आणि यामध्ये कोन D आणि B हे व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. त्याचबरोबर C आणि A आपण ही जोडी लिहू शकतो. म्हणजेच कोन BDC म्हणजे D कोन व्युत्क्रम कोन, त्याच्याशी आहे जोडी DAB. BDC कोन BDC आणि TBA म्हणजेच D आणि B हे व्युत्क्रम कोनांची जोडी आहे, थोडक्यात Z आकार. त्याचबरोबर दुसरी जोडी लिहिता येईल आपल्याला C आणि A. कोन DCA आणि CAB व्युत्क्रम कोनांची एक जोडी लिहिता येईल किंवा दोन पण लिहिता येतात. विरुद्ध कोनांची जोडी लिहिल्यानंतर या ठिकाणी कोन DPC आणि BPA हे विरुद्ध कोनांची जोडी लिहिता येईल. त्याचबरोबर उपप्रश्न C, समरूप त्रिकोणांचे नावे व कसोटी लिहा. आणि मग आपण या ठिकाणी त्रिकोणांचे नाव आणि कसोटी, त्रिकोण DPC व त्रिकोण BPA हे समरूप आहेत, कारण दोन त्रिकोणामध्ये जर दोन कोणांच्या जोड्या संगत एकरूप असतील तर ते समरूप असतात. म्हणून खो-खो कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता आपण उपप्रश्न दुसरा अभ्यासूया. O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB ही जीवा आहे आणि AOC वर्तुळाचा व्यास आहे. त्याचबरोबर स्पर्शिका AT वर्तुळाला A बिंदूमध्ये स्पर्श करते. त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील माहितीवरून आकृती काढा. आणि म्हणून आपल्याला एक वर्तुळ काढावं लागेल, त्याच्यात एक जीवा काढायची, व्यास काढायचा. तर आपण एक वर्तुळ काढलेला आहे कोणतीही त्रिज्या घेऊन. यामध्ये AOC हा व्यास घेतलेला आहे प्रश्नानुसार आपण. त्यानंतर AT ही स्पर्शिका काढलेली आहे आणि AB ही जीवा वर्तुळात आपण काढलेली आहे. त्याचबरोबर B कोन CAT व कोन ABC ची मापे काढा, त्यांचे कारण लिहा. आपण आकृतीत पाहूया. कोन CAT हा कोन 90 अंशाचा असणार आहे, कारण हे व्यास किंवा त्रिज्या स्पर्शिका प्रमाणे. त्याचबरोबर कोन ABC
ए बी सी हा जो कोन आहे बी नावाचा तो अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला आहे, म्हणजेच तो पण काटकोन असणार आहे अर्धवर्तुळातील कोन. त्यानंतर उपप्रश्न तिसरा सी, कोन सीएटी व कोन एबीसी एकरूप आहेत का, स्पष्टीकरण लिहा. हे दोन्ही कोन या ठिकाणी ए आणि बी हे एकरूप आहेत कारण हे प्रत्येकी काटकोन आहेत. तर अशा पद्धतीने आपण अचूक प्रश्न वाचन केल्यानंतर अचूक आकृती काढता येईल, प्रश्नांची उत्तरही लिहिता येतात.